Good morning, all. Now we will start. Okay. In previous lecture, we studied analysis of second order system. Okay, and time response specifications of second order control systems. Now, in this lecture, we are going to discuss numericals on time response specifications. Okay. एकदा रिवाइज करूयात आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन स्टडी केलं होता. ओके, यामध्ये फर्स्ट डिले टाइम. ओके, फर्स्ट जी स्पेसिफिकेशन आहे डिले टाइम टीडी. डिले टाइमची डेफिनेशन काय? टाइम रिक्वायर्ड टू रिस्पॉन्स टू रीच 50% ऑफ द फायनल व्हॅल्यू इन द फर्स्ट अटेम्प्ट. ओके, डिले टाइम म्हणजे इट इज टाइम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू रीच 50% ऑफ द फायनल व्हॅल्यू इन द फर्स्ट अटेम्प्ट. ओके, मग या डायग्राम मध्ये दाखवलंय. ओके, एक मिनिट आपण. ठीक आहे, डिले टाइम कुठला दाखवलाय? हा. ओके, म्हणजे 50% फायनल व्हॅल्यू जी आहे, फायनल व्हॅल्यूच्या 50% रीच व्हायला त्या सिस्टीमला जेवढा टाइम लागतो त्या टाइमला आपण डिले टाइम म्हणतो. ओके, देन नेक्स्ट सॉरी, formula for delay time TD is equal to 1 plus next TD is equal to 1 plus 0.7 zeta divided by omega n. यामध्ये zeta is nothing but damping ratio. Okay, and omega n is nothing but natural angular frequency, natural angular frequency. Okay, मग zeta आणि ओमेगा n हे प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात, गिव्हन व्हॅल्यूज असतात आणि मग आपल्याला त्याच्यावरून टाइम डिले कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, थर्ड second rise time, TR. It is time required for the response to rise from 10% to 90% of the final value for overdamped system. जर overdamped system असेल तर rise time म्हणजे time response to reach from 10% to 90% of the final value. Okay, and if underdamped system, it is time required for the response to rise from 0% to 100%. Okay, then formula for TR is equal to pi minus beta divided by omega d. Okay, मग बीटा साठी फॉर्म्युला आहे बीटा इज इक्वल टू tan इनवर्स 1 अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर डिवाइड बाय झीटा. And for omega d is equal to omega n 1 minus zeta square. Okay, omega n under root 1 minus zeta square. Okay, then third, peak overshoot. Okay. Peak overshoot, it is denoted by MP. The maximum overshoot is the maximum peak value from unity. Okay. It is therefore largest error between input and output during the transient period. Okay, the maximum overshoot म्हणजे peak overshoot म्हणजे काय? मॅक्झिमम पीक व्हॅल्यू ऑफ द रिस्पॉन्स कर्व. रिस्पॉन्स कर्व बघा, हा जो रिस्पॉन्स कर्व आहे त्यातली मॅक्झिमम पीक व्हॅल्यू. ओके, म्हणजे जी फर्स्ट सायकल आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल, त्यामध्ये हायएस्ट पीक व्हॅल्यू आहे. ओके, अँप्लिट्यूडची. त्या हायएस्ट पीक पासूनचं जे युनिटी पासूनचं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे पीक ओव्हरशूट. ओके, देन फॉर्म्युला फॉर पीक ओव्हरशूट पर्सेंट एमपी. आता पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं पीक ओव्हरशूट. पर्सेंट एमपी इज इक्वल टू ई रेस टू मायनस झीटा पाय डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर इंटू 100. पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचे म्हणून इंटू 100 केले. ओके, देन नेक्स्ट
peak time, TP. It is time required for the response to reach the first peak. जी फर्स्ट पीक व्हॅल्यू आहे म्हणजे पर्सेंट एमपी मध्ये पीक ओव्हरशूट मध्ये जी हायेस्ट पीक व्हॅल्यू आहे त्या हायेस्ट पीक व्हॅल्यूला पोहोचण्यासाठी जेवढा टाइम लागतो त्या टाइमला म्हणायचे पीक टाइम. पीक टाइम टीपी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा डी. ओमेगा डी चा फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्टडी केलाय. ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर. ओके. देन नेक्स्ट सेटलिंग टाइम टीएस. It is time required for the response curve to reach and stay within a specified percentage of the final value. Okay. Settling time आणखी एक definition सांगता येईल. It is time required to settle the system response. Okay. जो सिस्टम रिस्पॉन्स आहे त्या सिस्टम रिस्पॉन्सला सेटल होण्यासाठी जो टाइम लागतो. सेटल होणं म्हणजे काय? ऍक्च्युअल आउटपुट जर सिस्टम शो करत असेल किंवा त्या ऍक्च्युअल आउटपुटच्या अबोव बिलो 2%, 5% ही व्हॅल्यू जी आहे ती अप डाऊन होत असेल किंवा नियर अबाउट असेल आउटपुटच्या. ओके. म्हणजेच सिस्टीम जेव्हा ट्रान्झिएंट रिस्पॉन्स म्हणजे ट्रान्झिएंट पिरियड डाय होतो तेव्हा स्टेडी स्टेट रिस्पॉन्स स्टार्ट होतो आणि मग ट्रान्झिएंट रिस्पॉन्स डाय होईपर्यंत जो टाइम आहे म्हणजे सिस्टीमला सेटल होण्यासाठी जो टाइम लागतो तो आहे सेटलिंग टाइम. ओके. सेटलिंग टाइम टीएस इज इक्वल टू 4/zeta ओमेगा एन. ओके. मग हे मी रिवाइज का करते? हे फॉर्म्युले तुम्हाला आता सॉल्व्ह करताना लागणार आहेत. न्यूमरिकल्स जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय तेव्हा हे फॉर्म्युले गरजेचे आहेत. ओके. फर्स्ट न्यूमरिकल बघा आता. अ युनिटी फीडबॅक सिस्टम हॅज g of s is equal to 16 divided by s into s plus 5. If a step input is given, calculate damping ratio, then peak overshoot or simply overshoot, then settling time. बघा गिवन इक्वेशन g of s दिलाय तुम्हाला. g of s is equal to 16 divided by s into s plus 5. आणखी एक व्हॅल्यू गिवन आहे. अ युनिटी फीडबॅक म्हणजे h of s ची व्हॅल्यू 1 दिली आहे. ओके. युनिटी फीडबॅक आहे सो h of s is equal to 1. g of s आणि h of s दिले. कॅल्क्युलेट काय करायचंय? डॅम्पिंग रेशिओ म्हणजे झीटा. कुणाला जॉईन होत नाहीये. ठीक आहे. डॅम्पिंग रेशिओ झीटा कॅल्क्युलेट करायचं. ओके. देन ओव्हरशूट पर्सेंट एमपी कॅल्क्युलेट करायचं. सेटलिंग टाइम टीएस कॅल्क्युलेट करायचं. ओके. मग हे कॅल्क्युलेशन करायच्या अगोदर हे जे जी ऑफ एस आणि एच ऑफ एस च्या व्हॅल्यूज दिलेत त्याचं ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. ओके. म्हणजेच ऑलरेडी वी नो ट्रान्सफर क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन इज C of s divided by R of s is equal to G upon 1 plus J into H. ओके. या फॉर्म्युल्यामध्ये G divided by 1 plus J into H, G ची व्हॅल्यू आणि H ची व्हॅल्यू पुट अप करायची. G काय आहे आपला? S into S plus 5. ओके. कोण म्हटलं? पप्पा मिशन आले बघू म्हणले तर पप्पाला सकाळी विचारले मी म्हणते त्या कोपऱ्यात पाडाय म्हणते तर बसकर बघ. ओके. आपला माईक ऑफ करत चला. ठीक आहे. तुमच्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होतं. ठीक आहे. आपण स्टडी करतोय न्यूमरिकल्स जी ऑफ एस आणि एच ऑफ एस. युनिटी फीडबॅक म्हटलंय म्हणून आपण एच ऑफ एस 1 घेतलंय. जी ऑफ एस ची व्हॅल्यू दिली आहे 16 डिवाइड बाय एस इंटू एस प्लस 5. ओके. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट ट्रान्सफर फंक्शन फॉर क्लोज लूप सिस्टम. ओके.
C of S divided by R of S is equal to G divided by 1 plus J into H. ओके, G ची व्हॅल्यू पुट करायची, H ची व्हॅल्यू पुट अप करायची आणि इक्वेशन जे आहे ते सिम्प्लिफाय करायचं. ओके, तर यामध्ये सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटेल. कसं सिम्प्लिफाय करणार, जो न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटर मध्ये S इंटू एस प्लस फाय जो आहे त्याने काय करायचंय आपल्याला, आपण इथं हायलायटर यूज करूया. ओके, ही जी व्हॅल्यू आहे S इंटू एस प्लस फाय या व्हॅल्यूने या 1 ला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. ओके, मग व्हॅल्यू काय येईल, S इंटू एस प्लस फाय प्लस 16 डिवाइड बाय ही व्हॅल्यू येईल S इंटू एस प्लस फाय. मग हे आणि ही व्हॅल्यू कॅन्सल होईल आणि मग आन्सर येईल 16 डिवाइड बाय S इंटू एस प्लस फाय प्लस 16. मग S इंटू एस प्लस फाय हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आणि मग आपल्याला हे फायनल आन्सर मिळेल 16 डिवाइड बाय S स्क्वेअर प्लस 5S प्लस 16. ओके, मग हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन असेल आपलं ट्रान्सफर फंक्शन. ओके, ट्रान्सफर फंक्शन. मग हे जे न्यूमरेटर आहे, न्यूमरेटरचं जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे S स्क्वेअर प्लस 5S प्लस 16. ओके, दिस इज सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम. कुठली सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम आहे. ओके, नेक्स्ट compare closed loop transfer function with standard form of second order system. ओके, मग आपली जी सेकंड ऑर्डर सिस्टीम आहे त्याचं स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन आपल्याला माहिती आहे, ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. ओके, ऑलरेडी आपण हे सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं अनालिसिस स्टडी करत असताना स्टडी केलंय. ओके, म्हणजे कुठलं ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. ओके, मग हे कम्पेअर करायचंय जे आपलं ट्रान्सफर फंक्शन आपण कॅल्क्युलेट केले त्याच्याबरोबर. ओके, मग आपलं ट्रान्सफर फंक्शन काय आहे, 16 डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 5S प्लस 16. ओके, मग कम्पेअर करा, ओमेगा एन स्क्वेअर डिनॉमिनेटरला काय आहे 16, मग इकडं ओमेगा एन स्क्वेअर, मग ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 16. ओके, ओमेगा एन ची व्हॅल्यू येईल 4. मग ओमेगा एन इज नथिंग बट नॅचरल फ्रिक्वेन्सी ओमेगा एन. मग ओमेगा एन ची जी व्हॅल्यू आहे त्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड. ओके, नॅचरल फ्रिक्वेन्सी ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 16. मग ओमेगा एन ची व्हॅल्यू स्क्वेअर घ्यायचंय. ओके, ओमेगा एन स्क्वेअर आहे म्हणून हा 16चा पण अंडर रूट 16 घ्यायचंय. ओके, मग अंडर रूट 16 काय येईल 4 येईल. ओमेगा एन ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 4. ओके, हा जो ओमेगा एन आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला 4 रेडियन पर सेकंड मिळेल. ओके, देन सेकंड डॅम्पिंग रेशिओ. आता डॅम्पिंग रेशिओ म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, झीटा कॅल्क्युलेट करायचं. ओके, झीटा कुठल्या टर्म मध्ये, सेकंड टर्म मध्ये. कुठली सेकंड टर्म आहे, 2 झीटा ओमेगा एन एस. ओके, ही टर्म रेडने इंडिकेट केली, 2 झीटा ओमेगा एन एस. मग या आपण आपल्या 2 zeta omega n is equal to 5. ओके, 2 zeta omega n यस. आता यस नाही घेतलं तरी चालू शकतो. ओके, इथे घेतले आणि कॅन्सल आउट केले. मग डायरेक्टली आपण 2 zeta omega n is equal to 5. देन zeta is equal to 5/2 into omega n. ओके, मग ओमेगा एन ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलाय 4 रेडियन पर सेकंड आलाय. ओके, मग ओमेगा एन ची व्हॅल्यू पुट केली 5 डिवाइड बाय 2 into 4. ओके, 5 डिवाइड बाय 8, मग व्हॅल्यू भेटेल 0.625. ओके, झीटा इज नथिंग बट डॅम्पिंग रेशो, याला युनिट नसते. ठीक आहे, मग आपल्याला आन्सर भेटेल 0.625. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय काय करायला सांगितलं होतं बघा एकदा, सेटलिंग टाइम, डॅम्पिंग रेशो झीटा कॅल्क्युलेट केला, त्यानंतर ओव्हरशूट कॅल्क्युलेट करायचं. ओके, मग ओव्हरशूटचा फॉर्म्युला काय आहे बघा, अगोदर सेटलिंग टाइम कॅल्क्युलेट केलाय. सेटलिंग टाइम TS इज इक्वल टू 4/झीटा ओमेगा एन. झीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण, ओमेगा एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आन्सर भेटेल 1.5 सेकंड. ओके, सेटलिंग टाइम आहे म्हणून युनिट आपण सेकंड दिलं. ठीक आहे, देन नेक्स्ट ओव्हरशूट, %MP इज इक्वल टू e⁻⁻ζ पाय डिवाइड बाय √1 - ζ² into 100.
व्हॅल्यू पुटअप करा डायरेक्ट. झीटाची व्हॅल्यू 0.625. ओके, देन 1 मायनस झीटा स्क्वेअर. फक्त झीटाची व्हॅल्यू माहित असेल तर आपण पर्सेंट एमपी कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्क्युलेटर मध्ये तुमच्या ही व्हॅल्यू सॉल्व्ह करता येईल. अगोदर पाय इंटू झीटा सॉल्व्ह करायचंय, त्यानंतर √1 मायनस झीटा स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर हे जे ई रेस टू घ्यायचंय कॅल्क्युलेटर मध्ये आणि ई रेस टू जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू घ्यायची आणि इंटू 100 करायचंय. मग तुम्हाला पर्सेंट एमपी भेटेल 8.08%. ठीक आहे, समजलं? अजून प्रॉब्लेम बघूयात म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता आपण फक्त सेटलिंग टाइम कॅल्क्युलेट केला होता. अशा टाइपचे प्रत्येक स्पेसिफिकेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायला यायला पाहिजे. नेक्स्ट, न्यूमरिकल. युनिटी फीडबॅक सिस्टीम हॅज g of s is equal to 100 divided by s into s plus 5. ओके, सेम g of s दिलाय, त्यानंतर h of s 1 दिलाय. युनिटी फीडबॅक म्हटलंय त्यामुळे h of s ची व्हॅल्यू 1 येईल. ठीक आहे. इफ इट इज सबजेक्टेड टू युनिट स्टेप इनपुट, जर युनिट स्टेप इनपुट असेल तर डिटरमाइन डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स. डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स म्हणजे ओमेगा डी कॅल्क्युलेट करायचं. ओके, ओमेगा डी चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ओमेगा n into √1 minus zeta square. Then second, time for first overshoot, then settling time, then maximum peak overshoot. पर्सेंट एमपी कॅल्क्युलेट करायचं आहे, सेटलिंग टाइम टीएस कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, अँड ओमेगा डी कॅल्क्युलेट करायचं. बघा फर्स्ट स्टेप काय, जी ऑफ एस एच ऑफ एस च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपलं जे बेसिक ट्रान्सफर फंक्शनचं इक्वेशन आहे g डिवाइड बाय 1 प्लस g इंटू एच, या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे व्हॅल्यूज. ओके, 100 डिवाइड बाय s इंटू s प्लस 5 डिवाइड बाय 1 प्लस 100 डिवाइड बाय s इंटू s प्लस 5. ओके, त्यानंतर ते सिम्प्लिफाय करायचे. ओके, सिम्प्लिफिकेशन मध्ये काय होतं, सेम आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये बघितलं. हे जे 1 प्लस 100 डिवाइड बाय s इंटू s प्लस 5 आहे, या s इंटू s प्लस 5 ने 1 ला मल्टिप्लाय करायचे प्लस 100 डिवाइड बाय s इंटू s प्लस 5 ऍज इट इज येईल. मग नेक्स्ट स्टेप काय येईल, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल. ओके, मग इक्वेशन काय राहतं, 100 डिवाइड बाय s इंटू s प्लस 5 प्लस 100. ओके, मग s इंटू s प्लस 5 त्या s ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केला तर आपल्याला आन्सर भेटेल 100 डिवाइड बाय s स्क्वेअर प्लस 5s प्लस 100. हे झालं आपलं ट्रान्सफर फंक्शन. ओके, मग हे ट्रान्सफर फंक्शन जे आहे ते स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन बरोबर कम्पेअर करायचे. हे जे आहे ते आहे स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन. ओके, ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा ns प्लस ओमेगा n स्क्वेअर. ओके, अँड दिस इज गिवन ट्रान्सफर फंक्शन. ओके, म्हणजे गिवन ट्रान्सफर फंक्शन आहे ते काय आहे, 100 डिवाइड बाय s स्क्वेअर प्लस 5s प्लस 100. कम्पेअर करा न्यूमरेटर बरोबर आणि डिनॉमिनेटर बरोबर. ओके, मग ओमेगा n स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल, ओमेगा n स्क्वेअर इज इक्वल टू 100. मग ओमेगा n √100 काय येईल, 10 येईल. ओके, म्हणजे ओमेगा n ची व्हॅल्यू भेटेल 10 रेडियन पर सेकंड. ओके, समजलं? ओमेगा n म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. ओके, मग तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय, डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स म्हणजे ओमेगा डी कॅल्क्युलेट करायचं. ओके, तुम्ही फक्त लेक्चर ऐकत चला ना, मध्येच तुम्ही काहीतरी केल्यामुळे माझे जे शेअर केलेली स्क्रीन आहे ते स्टॉप होते. कोण करते, भूषणर साजन. ओके, काय करू नका, फक्त लेक्चर ऐकत चला. ओके, ठीक आहे. ओमेगा n कॅल्क्युलेट केला. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय डॅम्पिंग रेशो. अगोदर डॅम्पिंग रेशो झीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, कारण आपल्याला पुढचे जे
म्हणजे स्पेसिफिकेशन सॉल्व्ह करायचे त्यासाठी झिटाची व्हॅल्यू लागते. ओके, त्यामुळे झिटा पण लगेच कम्पेअर करून कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या इक्वेशन मध्ये बघा जी मिडल टर्म आहे, मिडल टर्म कुठली, जे स्टँडर्ड इक्वेशन आहे तर स्टँडर्ड इक्वेशनची मिडल टर्म. ओके, मग त्यामध्ये हे जे 2 झिटा ओमेगा एन एस आहे हे 5s बरोबर कम्पेअर करायचं. मग यस आहे ते तिथंच ठेवायचे. 2 झिटा ओमेगा एन इज इक्वल टू 5 असं येईल. बघा 2 झिटा ओमेगा एन इज इक्वल टू 5, झिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग हे जे 2 ओमेगा एन आहे, 2 आणि ओमेगा एन हे या साईडला 5 ला डिवाइड करेल ते. ओके, नेक्स्ट जे ओमेगा एन आहे ते आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलंय. ओके, त्यामध्ये ओमेगा एन 10 आलाय. ओके, 10 पुटअप केली व्हॅल्यू 5 डिवाइड बाय 2 इंटू 10 व्हॅल्यू भेटेल 0.25. ओके, zeta is equal to 0.25. Then damped frequency of oscillations omega d calculate करायचे आपल्याला. मग ओमेगा डी चा फॉर्म्युला ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन अंडर रूट 1 मायनस झिटा स्क्वेअर. ओके, ओमेगा एन ची व्हॅल्यू 10, 1 मायनस अंडर रूट 1 मायनस 0.25 स्क्वेअर. ओके, मग ओमेगा डी तुम्हाला भेटेल 9.68 रेडियन पर सेकंड. ओके, व्हॅल्यू पुटअप करायचे आणि सॉल्व्ह करायचे. कॅल्क्युलेटर घेऊन बसा. Then time for first overshoot. तर टाइम फॉर फर्स्ट ओव्हरशूट इथं थोडंसं कन्फ्युज केलंय. म्हणजे पीक टाइम कॅल्क्युलेट करायला सांगितलंय आणि क्वेश्चन मध्ये कसं विचारलंय टाइम फॉर फर्स्ट पीक ओव्हरशूट. ओके, मग पीक टाइमचं फॉर्म्युला काय आहे, टीपी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा डी. मग ओमेगा डी ची व्हॅल्यू आहे 9.68, पाय बाय 9.68 तुम्हाला आन्सर भेटेल 0.324 सेकंड. ओके, ही व्हॅल्यू भेटेल. देन सेटलिंग टाइम, सेटलिंग टाइमचा फॉर्म्युला टीएस इज इक्वल टू 4 डिवाइड बाय झिटा ओमेगा एन. 4 डिवाइड बाय झिटाची व्हॅल्यू पुटअप करा 0.25 अँड ओमेगा एन इज इक्वल टू 10. सेटलिंग टाइम भेटेल 1.6 सेकंड. ओके, 1.6 सेकंड. देन नेक्स्ट पर्सेंट एमपी मॅक्झिमम पीक ओव्हरशूट. त्याचा फॉर्म्युला पर्सेंट एमपी इज इक्वल टू ई रेस टू मायनस झिटा पाय डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस झिटा स्क्वेअर इंटू 100. ओके, झिटा आणि सॉरी फक्त झिटाची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. ओके, .25 इंटू पाय अंडर रूट 1 मायनस 0.25 स्क्वेअर इंटू 100. पर्सेंट एमपी कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला भेटेल 44.48%. ओके, समजलं. अशाच टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. बघा, फॉर द युनिटी फीडबॅक कंट्रोल सिस्टीम हॅव्हिंग ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन जी ऑफ एस इज इक्वल टू 10 डिवाइड बाय एस इंटू एस प्लस 4. 10 डिवाइड बाय एस इंटू एस प्लस 4. जी ऑफ एस ची व्हॅल्यू दिली आहे. युनिटी फीडबॅक म्हटले म्हणजे एच ऑफ एस ची व्हॅल्यू 1 असेल. ओके, मग हे सॉल्व्ह करायचंय. ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचे अगोदर. जी ऑफ एस ची व्हॅल्यू दिली आहे, एच ऑफ एस ची व्हॅल्यू दिली आहे. ओके, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचंय. जी डिवाइड बाय 1 प्लस जी इंटू एच. ओके, मग व्हॅल्यू पुटअप करा. जी आणि एच ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर सेम जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर मधली ही जी व्हॅल्यू आहे एस इंटू एस प्लस 4 याने 1 ला मल्टिप्लाय करायचंय. मग येईल एस इंटू एस प्लस 4 प्लस 10 डिवाइड बाय एस इंटू एस प्लस 4. मग हे एस प्लस 4 आणि हे एस इंटू एस प्लस 4 कॅन्सल होईल. मग आन्सर येईल 10 डिवाइड बाय एस इंटू एस प्लस 4 ने ब्रॅकेटमध्ये त्या एस ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा एस स्क्वेअर प्लस 4s प्लस 10. ओके, असं आपलं ट्रान्सफर फंक्शन येईल. मग हे ट्रान्सफर फंक्शन आल्यानंतर जे स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन आहे त्या स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन बरोबर जे गिवन ट्रान्सफर फंक्शन आपण कॅल्क्युलेट केलंय ते कम्पेअर करायचे. मग कम्पेअर करा. ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 10. ओके, मग ओमेगा एन ची व्हॅल्यू येईल अंडर रूट 10
अंडर रूट 10 ची व्हॅल्यू काय येईल 3.16 रेडियन पर सेकंड. ओके, ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 10. मग दोन्ही ओमेगा एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर जर स्क्वेअर काढायचं असेल तर ह्या 10 ला आपण अंडर रूट 10 घेतो. ओके, मग ओमेगा एन इज इक्वल टू 3.16 रेडियन पर सेकंड. ही आली ओमेगा एन म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, डिले टाइम, राईज टाइम, पीक टाइम, सेटलिंग टाइम अँड मॅक्झिमम पीक ओव्हरशूट सगळे स्पेसिफिकेशन कॅल्क्युलेट करायचे. ओके, मग आपण अगोदर काय करायचे, ओमेगा एन कॅल्क्युलेट करायचं कम्पेअर करून, परत झीटा कॅल्क्युलेट करायचा. ओके, झीटा काय येईल, मग झीटा कसा कॅल्क्युलेट करतो आपण कम्पेअर करतो. ओके, हे जे मिडल टर्म आहे 2 झीटा ओमेगा एन एस इज इक्वल टू 4s. ओके, 2 झीटा ओमेगा एन इज इक्वल टू 4. ओके, मग हे झीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची 2 इंटू ओमेगा एन 4 ला डिवाइड होईल. ओके, 4 डिवाइड बाय 2 इंटू 3.16. मग जी व्हॅल्यू येईल ती असेल तुमचं झीटा 0.633. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करायचंय डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ओमेगा डी कॅल्क्युलेट करायची. का तर बरेच स्पेसिफिकेशन सॉल्व्ह करताना आपल्याला ओमेगा डी कॅल्क्युलेट करावा लागतो, म्हणजे डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ओमेगा डी चा फॉर्म्युला ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन इंटू ओमेगा एन इंटू अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर. ओके, मग ओमेगा एन ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे 3.16 अंडर रूट 1 मायनस झीटाची व्हॅल्यू 0.633 स्क्वेअर. ओके, मग हे सॉल्व्ह केल्यानंतर ओमेगा डी भेटेल 2.44 रेडियन पर सेकंड. देन नेक्स्ट डिले टाइम. डिले टाइमचं फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करतोय स्पेसिफिकेशन डिले टाइम टीडी इज इक्वल टू 1 प्लस 0.7 झीटा डिवाइड बाय ओमेगा एन. ओके, झीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ओमेगा एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, ती व्हॅल्यू पुटअप करा आणि टाइम डिले टाइम कॅल्क्युलेट करायचे. कॅल्सी वरती हे जे मल्टिप्लिकेशन आहे परफॉर्म करायचे आणि आन्सर काय येईल मग आपल्याला 0.455 सेकंड. ओके, देन नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचे, राईज टाइम. राईज टाइमचा फॉर्म्युला काय आहे, पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी. मग आपल्याला अगोदर बीटा कॅल्क्युलेट करायचंय. आपल्या फॉर्म्युलामध्ये पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी. मग यामधला ओमेगा डी कॅल्क्युलेट केलाय, आता बीटा कॅल्क्युलेट करूया. मग बीटाचा फॉर्म्युला बघितला होता आपण, बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर डिवाइड बाय झीटा. ओके, टॅन इनवर्स व्हॅल्यू पुटअप करा, कॅल्सीवरती डायरेक्टली टॅन इनवर्स ती व्हॅल्यू टाका, आन्सर येईल 0.885 रेडियन पर रेडियन. ओके, हा जो बीटा आहे तो अँगल आहे रेडियन मध्ये असेल. ठीक आहे, मग टी आर इज इक्वल टू पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी. पाय मायनस बीटा, बीटाची व्हॅल्यू पुटअप करायची आहे 0.244, व्हॅल्यू भेटेल 0.92 सेकंड. ठीक आहे, देन पीक टाइम टीपी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा डी. ओके, पाय बाय ओमेगा डी, ओमेगा डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे 2.44 इज इक्वल टू 1.270 सेकंड. ओके, हे कॅल्क्युलेशन्स करायचे, ओरली एवढं क्लिअरली समजत नाही. ठीक आहे, देन सेटलिंग टाइम टीएस इज इक्वल टू 4 बाय झीटा ओमेगा एन. 4 बाय 0.633 इंटू 3.16, सेटलिंग टाइम भेटेल 1.997 सेकंड. ओके, देन मॅक्झिमम पीक ओव्हरशूट परसेंट एमपी इज इक्वल टू ई रेस टू मायनस पाय झीटा डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर इंटू 100. ओके, सिम्पली तुम्हाला काय करायचंय, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आणि व्हॅल्यू पुटअप करायचे. यामध्ये अवघड असं काहीच नाहीये, फक्त कंपॅरिझन यायला पाहिजे आणि जे सिम्प्लिफिकेशन आहे ते जमायला पाहिजे. आणि जर फॉर्म्युले पार्ट असतील तुमचे तर ऑटोमॅटिकली तुम्हाला लगेच आन्सर निघून जाते. ठीक आहे, पर्सेंट एमपी मध्ये व्हॅल्यू पुट करा झीटाची आणि पाय तर ऑलरेडी नुसतं कॅल्सी मध्ये पाय घेतला तरी त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली येते. ओके, पर्सेंट एमपी भेटेल 7.66%. ठीक आहे, अनदर प्रॉब्लेम, a second order servo system has unity feedback.
G of S is equal to 500 divided by S into S plus 15. Calculate or determine delay time, rise time, peak time, settling time, and maximum peak overshoot. G of S दिले, H of S दिले. Okay, G of S ची व्हॅल्यू आहे 500 divided by S into S plus 15 and H of S is equal to 1. Transfer function calculate करायचे. C of S divided by R of S is equal to G of S divided by 1 plus G into H. Okay, G of S ची व्हॅल्यू माहिती आहे, H of S ची व्हॅल्यू माहिती आहे. ते व्हॅल्यूज पुट अप करा आणि आपल्याला ट्रान्सफर फंक्शन त्यावरून भेटेल. ओके, मग ट्रान्सफर फंक्शन काय भेटेल? 500 डिवाइड बाय S square plus 15S plus 500. ओके, मग परत स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करा. स्टँडर्ड इक्वेशन काय आहे आपलं? ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 500 डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 15S प्लस 500. ओके, बाय कंपेअरिंग डिनॉमिनेटर्स ऑफ बोथ. दोन्हीची डिनॉमिनेटर कंपेअर करा, न्यूमरेटरशी कंपेअर करा. ओके, मग व्हॅल्यू भेटेल ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 500. ओके, मग ओमेगा एन ची व्हॅल्यू काय येईल? अंडर रूट 500. मग ओमेगा एन आपल्याला भेटेल 22.36 रेडियन पर सेकंड. ओके, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट झीटा. 2 zeta omega n s is equal to 15s. Okay, 2 zeta omega n s is equal to 15s. कंपेअर करा. कंपेअर केल्यानंतर झीटाची व्हॅल्यू भेटेल 15 डिवाइड बाय 2 इंटू ओमेगा एन. ओके, म्हणजे झीटा कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 15 ला 2 आणि ओमेगा एन ने डिवाइड करायचं आहे. ओमेगा एन ची व्हॅल्यू पुट करायची आहे 22.36 आणि झीटा कॅल्क्युलेट करायचं आहे 0.335. ओके, देन डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स ओमेगा डी कॅल्क्युलेट करायचे, कारण आपल्याला ओमेगा डी हा पुढे नेक्स्ट जेव्हा आपण दुसरे स्पेसिफिकेशन्स कॅल्क्युलेट करतोय तेव्हा त्याची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. ओके, ओमेगा डी चा फॉर्म्युला ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर. ओके, ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन ची व्हॅल्यू पुट करा 22.36 इंटू अंडर रूट 1 मायनस झीटाची व्हॅल्यू 0.335 स्क्वेअर करायचं त्याचा. ओके, मग आन्सर भेटेल 21.06 रेडियन पर सेकंड. देन डिले टाइम. डिले टाइमचा फॉर्म्युला TD इज इक्वल टू 1 प्लस 0.7 झीटा डिवाइड बाय ओमेगा एन. ओके, मग झीटा आणि ओमेगा एन ची व्हॅल्यू पुट अप करा. तुम्हाला टाइम डिले टाइम काय भेटेल? 0.055 सेकंड. ओके, हे सॉल्व करत असताना तुमच्या कॅल्क्युलेटर वरती जो मोड आहे तो रेडियन मोड सिलेक्ट करायचा आहे. ओके, रेडियन मोड सिलेक्ट केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ती रेडियन मध्ये पकडली जाईल. 21.06 रेडियन पर सेकंड ही जी व्हॅल्यू आहे ती रेडियन मध्ये घेतली जाईल. ठीक आहे, नेक्स्ट राईज टाइम. राईज टाइमचा फॉर्म्युला पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी. मग बीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. बीटाची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण? टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर डिवाइड बाय झीटा. ओके, मग टॅन इनवर्स हे जे अंडर रूट आहे हे सॉल्व करा. ओके, मग जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला 0.335 म्हणजे झीटाची व्हॅल्यू आहे ती त्याने डिवाइड करा. मग टॅन इनवर्स ती व्हॅल्यू घेतल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल 1.229 रेडियन पर सेकंड. ओके, मग राईज टाइमच्या फॉर्म्युलामध्ये ही जी बीटाची व्हॅल्यू आहे ती पुटअप करा. पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी. ओमेगा डी ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केली, ती पुटअप करा आणि मग तुम्हाला आन्सर भेटेल 0.091 सेकंड राईज टाइम. ओके, देन पीक टाइम. पीक टाइम TP इज इक्वल टू पाय बाय ओमेगा डी. ओके, पाय बाय ओमेगा डी. ओमेगा डी ची व्हॅल्यू आहे 21.06. मग आन्सर भेटेल 32.73 सेकंड. देन सेटलिंग टाइम TS is equal to 4 by zeta omega n. झीटाची व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगा एन ची व्हॅल्यू माहिती आहे. मग तुम्हाला सेटलिंग टाइम कॅल्क्युलेट करता येईल. 4 डिवाइड बाय 0.335 इंटू 22.36. मग आन्सर भेटेल 0.534 सेकंड. ओके, देन नेक्स्ट पर्सेंट MP मॅक्झिमम पीक ओव्हरशूट. ओके, percent MP is equal to e raised to minus zeta into pi divided by under root 1 minus zeta square into 100. E raised to
हे जे टर्म आहे ई रेस टू ची ती अगोदर सॉल्व्ह करायची. ओके, कसं सॉल्व्ह करणार? ही टर्म अगोदर सॉल्व्ह करायची. अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायचंय. नेक्स्ट परत 1 मायनस झीटा स्क्वेअर आणि त्याचा रूट घ्यायचा आणि मग ते डिवाइड करून ई रेस टू ती जी व्हॅल्यू येईल, ई रेस टू मायनस सपोज 0.1 व्हॅल्यू आली तर 0.1. ओके, अज्युम करूया ती व्हॅल्यू येईल. ई रेस टू मायनस जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू घ्यायची आहे, इंटू 100 करायचंय. मग तुम्हाला आन्सर भेटेल percent MP is equal to 32.75%. ओके, कॅल्क्युलेशन्स करायचे. नेक्स्ट, हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्या. आता मी स्टॉप करतेय कारण आपण 4 ते 5 प्रॉब्लेम्स बघितले न्यूमरिकल्स, त्यावरून तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, यामध्ये ट्रान्सफर फंक्शन दिलंय 4 डिवाइड बाय s इंटू s प्लस 1. त्यानंतर h ऑफ s ची व्हॅल्यू दिली आहे 1. मग तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचे आणि कम्पेअर करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. सेम आहे, फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युलेज आहेत. अजून एक प्रॉब्लेम आहे, तो पण तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, या पॉइंट वरती अशा टाइपचे न्यूमरिकल्स येतात. ओके, 8 मार्क्सला विचारले जायचे. आता एमसीक्यूज मध्ये हे फॉर्म्युलेज वगैरे विचारले जाऊ शकतात किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी, झीटाची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल. ठीक आहे, या पीपीटीज मध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत, त्या मी तुम्हाला पाठवते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, स्टेडी स्टेट अनालिसिस. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. स्टेडी स्टेट अनालिसिस, टाइप 0, 1, 2 सिस्टीम अँड स्टेडी स्टेट एरर कॉन्स्टंट्स. ओके, आणि त्यावरती अजून न्यूमरिकल्स आहेत. ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर.